Hello dear students, today we will see limiting reagent. Okay, in previous video lecture we have seen numericals on the stoichiometry. Stoichiometry चा पार्ट पूर्ण समजला. बॅलन्स केमिकल इक्वेशन वरनं कसं कॅल्क्युलेशन करता येतं किंवा काय काढता येतं. समजा एका रिएक्टंटचं मास दिले तर दुसऱ्या रिएक्टंटचं किती मास त्या रिएक्टंट सोबत रिएक्ट होईल ते पण काढता येतं. किंवा दोन्ही रिएक्टंटचं मास दिले तर प्रोडक्ट किती ऑब्टेन होईल ते पण काढता येतं. त्याला बोलतात मास मास रिलेशनशिप. सपोज रिएक्टंट किंवा प्रोडक्ट गॅसियस स्टेटमध्ये असेल तर एका रिएक्टंटचं मास दिलंय, दुसऱ्या रिएक्टंटचं मास दिलंय, प्रोडक्ट गॅसियस स्टेटमध्ये असेल तर त्याचं व्हॉल्यूम पण काढता येतं. ओके, त्यावेळेला ते आपण पूर्ण बघितले. आज बघूयात आपण लिमिटिंग रिएजंट और लिमिटिंग रिएक्टंट. लिमिटिंग म्हणजे कमी. आता याची डेफिनेशन काय? द रिएजंट और रिएक्टंट which is consumed first in a chemical reaction and stop the chemical reaction is called as a limiting reagent. म्हणजे असा रिएक्टंट. ओके, प्रोडक्ट तर असंच नाही. लिमिटिंग रिएजंट किंवा रिएक्टंट, प्रोडक्ट नाहीच राहत. ओके, रिएक्टंट पैकी समजा 2 किंवा 3 रिएक्टंट आहेत तर त्यापैकी असा रिएक्टंट ज्याचा मास कमी आहे, जो पहिल्यांदा कंझ्युम होतो सगळा आणि मग त्यानंतर रिएक्शन स्टॉप होते. समजा 2 रिएक्टंट आहेत तर एक रिएक्टंट संपून गेला तर रिएक्शन होईल का, कॅरी आउट होईल का? नाही. आणि जो रिएक्टंट पहिल्यांदा कंझ्युम होतो आणि संपतो दॅट रिएक्टंट इज द लिमिटिंग रिएजंट और लिमिटिंग रिएक्टंट. द रिएजंट और रिएक्टंट which is consumed first in a chemical reaction and stop the chemical reaction is called as limiting reagent. त्यामध्ये काय उघड आहे का? नाही. एक तुम्हाला केमिकल इक्वेशन घेऊन मी समजून सांगतो. सपोज केमिकल इक्वेशन घ्या, हे मिथेनचंच घ्या. CH4 गॅसियस स्टेट रिएक्ट्स विथ O2 इन गॅसियस स्टेट गिव्स, बर्निंग ऑफ मिथेन आहे ही, गिव्स कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर. ओके, मिथेन बर्न्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, गिव्स कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर. आता ही बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे. सपोज इथे दिलाय तुम्हाला 32 ग्रॅम ऑफ मिथेन रिएक्ट्स विथ 100 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन अँड प्रोड्यूस व्हॉट इट मे बी. काय ते प्रोड्यूस 88 ग्रॅम ऑफ CO2 अँड 72 ग्रॅम ऑफ किंवा काय जे प्रोड्यूस होईल ते. ओके, तर यामध्ये विच इज अ लिमिटिंग रिएजंट. लिमिटिंग रिएजंट कोणता आहे? 32 ग्राम ऑफ मिथेन कंबाइन और बर्न्स इन प्रेजेंस ऑफ 100 ग्राम ऑफ ऑक्सिजन. लिमिटिंग रिएजंट कोणता आहे? तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, या बॅलन्स केमिकल इक्वेशन वरनं 32 ग्रॅम मिथेन सोबत किती ऑक्सिजन लागतो ते बघायचं आहे. हे बाजूला ठेवा, हे दिलेलं आहे. तर अकॉर्डिंग टू बॅलन्स केमिकल इक्वेशन व्हेन 1 मोल ऑफ मिथेन रिएक्ट्स विथ 2 मोल ऑफ ऑक्सिजन. बरोबर आहे, माहिती आहे. 1 मोल ऑफ मिथेन म्हणजे किती ग्रॅम असतं आपण बघितलंय. 12 + 4 16 ग्रॅम. रिएक्ट्स विथ किती 2 मोल ऑक्सिजन. 1 मोल ऑक्सिजन म्हणजे 32 ग्रॅम, 2 मोल म्हणजे 64 ग्रॅम. तर रिएक्शन वरनं काय समजतं आपल्याला की 16 ग्रॅम मिथेन रिएक्ट्स विथ 64 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. ओके, बाय युजिंग balanced chemical equation we know that 16 gram of methane reacts with 64 gram of oxygen. मग 32 gram of methane 32 gram किती ऑक्सिजन सोबत रिएक्ट होईल अकॉर्डिंग टू बॅलन्स केमिकल इक्वेशन. बॅलन्स केमिकल इक्वेशन वरनं काय समजलं आपल्याला की 16 ग्रॅम मिथेन किती ग्रॅम ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो? 64 ग्रॅम ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो. तर 32 ग्रॅम मिथेन किती ग्रॅम ऑक्सिजन सोबत कंबाईन होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 32 बरोबर किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन याचं केला किती येतं? 32 × 64 अपॉन 16. 16 × 16, 16 × 2 32. 2 × 64 किती होईल? 128 ग्रॅम. तर 32 ग्रॅम मिथेन सोबत ऑक्सिजन किती लागेल? 120 ग्रॅम. पण आपल्याकडे ऑक्सिजन किती आहे? 100 ग्रॅम. म्हणजे मग आता 32 ग्रॅम पूर्ण मिथेन बर्न होईल का?
नाही. ऑक्सिजन 32 ग्रॅम मिथेन सोबत ऑक्सिजन लागतो 120 ग्रॅम. हे कशावरनं कळलं आपल्याला? बॅलन्स केमिकल इक्वेशन वरनं कळलं. मग ठीक आहे, मग कोणता लिमिटिंग रिएजंट आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन पहिल्यांदा संपून जाईल, पूर्ण 32 ग्रॅम मिथेन बर्न होणार नाही. मग जो पहिल्यांदा कंझ्युम होतो त्याला बोलतात लिमिटिंग रिएजंट. हियर इन दिस केमिकल इक्वेशन जर तसं दिलं असेल तर वेन वी टेक 32 ग्रॅम मिथेन अँड 100 ग्रॅम ऑक्सिजन, ऍट दॅट टाइम ऑक्सिजन इज अ लिमिटिंग रिएजंट. त्यामध्ये ऑक्सिजन कसं असतो? लिमिटिंग रिएजंट असतो, जो कमी पडतो, जो पहिल्यांदा संपतो, आणि बाकीचे जशाच तसे राहतात. त्याला बोलतात लिमिटिंग रिएजंट. आणि राहिलेल्या रिएक्टंटला काय बोलतात? एक्सेस रिएजंट. काय बोलतात? एक्सेस रिएजंट. इथं मिथेन किती आहे? एक्सेस आहे. ओके, राहिलेल्या याला काय बोलतात? एक्सेस रिएजंट. एक्सेस किती राहिला कसं काढता येईल? 32 ग्रॅम मिथेन ला 128 ग्रॅम ऑक्सिजन लागतो, तर 100 ला किती मिथेन लागतो? तेवढाच मिथेन रिॲक्ट होईल. राहिलेला मिथेन काय असेल? एक्सेस मिथेन असेल किंवा एक्सेस रिएजंट असेल. ओके, लिमिटिंग रिएजंट समजलं. The reactant which is consumed first in a chemical reaction and stop the chemical reaction. आणि एखादी रिएक्टंट कमी पडला तर रिएक्शन कॅरी आउट होईल का? नाही. रिएक्शन काय होईल? त्या ठिकाणी स्टॉप होईल. ओके, त्याला बोलतात लिमिटिंग रिएजंट. आणखीन एक केमिकल इक्वेशन घेऊन मी तुम्हाला समजून सांगतो की लिमिटिंग रिएजंट काय आहे. सपोज केमिकल इक्वेशन आहे तुम्हाला दिले 20 ग्रॅम ऑफ नायट्रोजन रिॲक्ट्स विथ 6 ग्रॅम ऑफ हायड्रोजन अँड प्रोड्यूस डॅश ऑफ अमोनिया. फाइंड आउट द लिमिटिंग रिएजंट. कसं करणार? यापैकी कोणता लिमिटिंग रिएजंट आहे? पहिल्यांदा काय करा, बॅलन्स केमिकल इक्वेशन वरनं 20 ग्रॅम नायट्रोजन सोबत किती ग्रॅम हायड्रोजन लागतो, किंवा 6 ग्रॅम हायड्रोजन सोबत किती ग्रॅम नायट्रोजन लागतो, कसं पण फाइंड आउट करा. सपोज आपण असं काढलं. आता बघा, अकॉर्डिंग टू बॅलन्स केमिकल इक्वेशन हे वरती लिहूयात आपण थोडंसं. 20 ग्रॅम नायट्रोजन दिले, 6 ग्रॅम हायड्रोजन दिले. तर बॅलन्स केमिकल इक्वेशन वरनं आपल्याला काय कळतं? 1 मोल ऑफ नायट्रोजन रिॲक्ट्स विथ 3 मोल ऑफ हायड्रोजन प्रोड्यूस 2 मोल ऑफ अमोनिया. बरोबर आहे. 1 मोल नायट्रोजन म्हणजे किती? 28 ग्रॅम. 3 मोल ऑफ हायड्रोजन कळलं? एका नायट्रोजनचा अटॉमिक मास 14, 2 नायट्रोजन असल्यामुळे 28. 1 मोल नायट्रोजन म्हणजे 28. 1 मोल हायड्रोजन म्हणजे किती? H2. एका हायड्रोजनचा अटॉमिक मास 1, 2 हायड्रोजनचे 2. 1 मोल हायड्रोजन म्हणजे 2 ग्रॅम, पण किती आहे तर 3 मोल आहे. 3 मोल म्हणजे 6 ग्रॅम. 28 ग्रॅम नायट्रोजन सोबत 6 ग्रॅम हायड्रोजन लागेल. पण आपल्याला किती दिले? 20 ग्रॅम नायट्रोजन दिले आणि 6 ग्रॅम हायड्रोजन दिले. हायड्रोजन भरपूर आहे पण नायट्रोजन कमी दिले, म्हणून हिअर इज द नायट्रोजन इज द लिमिटिंग रिएजंट. नायट्रोजन काय? लिमिटिंग रिएजंट आहे. पहिल्यांदा संपेल ना हो. हा 6 ग्रॅम रिॲक्ट होण्याच्या अगोदरच हा 20 ग्रॅम संपून जाईल आणि राहिलेला हायड्रोजन काय राहील? एक्सेस राहील. हिअर नायट्रोजन इज अ लिमिटिंग रिएजंट अँड हायड्रोजन इज अ एक्सेस रिएजंट. आलं लक्षात? तर हा पार्ट आहे लिमिटिंग रिएजंटचा. लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंट समजलं तुम्हाला? हे रिएजंट रिॲक्टंटच असतात, लिमिटिंग आणि एक्सेस प्रोडक्ट असत नाही. ओके, जो कमी पडतो, जो पहिल्यांदा संपतो, तो काय असतो? लिमिटिंग रिएजंट. याचं काम कुठं पडतं? सपोज वन रिएक्टंट इज व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सपोज एखादी रिएक्टंट खूप एक्सपेन्सिव्ह आहे अँड अनदर रिएक्टंट हॅव अ नॉर्मल प्राइस और हॅव अ लो प्राइस. एक रिएक्टंट खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि एक रिएक्टंट कमी किमतीचं आहे. त्यावेळेस द रिएक्टंट विच इज मोर एक्सपेन्सिव्ह इज टेकन ॲज अ लिमिटिंग रिएजंट. का? जो जास्त एक्सपेन्सिव्ह आहे त्याला काय करतात? लिमिटिंग रिएजंट म्हणून घेतात. बाय टू रिॲक्ट कम्प्लिटली. जो लिमिटिंग रिएजंट असतो तो कम्प्लिटली रिॲक्ट होतो. ओके, आणि एक्सेस राहिलेला कमी होतो. म्हणून सपोज एखादी केमिकल रिॲक्शन करायचे, त्याच्यात 2 रिॲक्टंट आहेत. एक रिॲक्टंट खूप महाग आहे, खूप एक्सपेन्सिव्ह आहे, आणि दुसरा रिॲक्टंट कमी किमतीचा आहे, लो क्वालिटी आहे. क्वालिटी चांगली असेल तरी कमी किंमत आहे. तर जो महाग आहे किंवा जो एक्सपेन्सिव्ह आहे दॅट इज टेकन ॲज अ लिमिटिंग रिएजंट अँड द रिॲक्टंट which have low price taken as excess reagent. Why? When we take that expensive reagent in a limiting amount, then complete that
complete amount of or all the that reactants react with the another reactant. तो जर लिमिटिंग असेल तर तो all molecules of that reactant react with sorry another molecule. तो पूर्णपणे रिॲक्ट होतो, कम्प्लीट रिॲक्ट होतो. त्यामुळे काय होतं आपल्याला तिथं प्रॉफिटेबल होतं. म्हणजे जो एक्सपेन्सिव्ह आहे तो लिमिटिंग घेतला जातो. ओके आहे. त्याच्यावरती एक न्यूमेरिकल आपण घेऊयात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट. सी न्यूमेरिकल आहे. 50 किलोग्राम kg दिले तर of nitrogen and 10 kilogram of hydrogen are mixed to produce ammonia gas. Nitrogen reacts with hydrogen produce ammonia gas. बरोबर आहे. किती दिलं ते आहे आपल्याकडे. कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ अमोनिया फॉर्म. अमोनिया किती फॉर्म होईल, इतका नायट्रोजन आणि इतका हायड्रोजन रिॲक्ट झाल्यानंतर. अँड आयडेंटिफाय द लिमिटिंग रिएजंट इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया इन दिस सिच्युएशन. याच्यामध्ये या दोघांपैकी लिमिटिंग रिएजंट कोणता आहे ते पण काढायला सांगितलं. बघा असा न्यूमेरिकल आहे, यामधून तुम्हाला काढायचं आहे. न्यूमेरिकल लिहिलात पॉज करून. ओके त्यानंतर लक्षात घ्या, इकडे साईडला लिहून घ्या. नायट्रोजन किती आहे, N2 किती दिलंय 50 kg आणि हायड्रोजन किती आहे 10 kg. H2 किती आहे 10 kg. त्याच्यावर काय काढा म्हणलं तुम्हाला, अमाउंट ऑफ अमोनिया फॉर्म अँड आयडेंटिफाय द लिमिटिंग रिएजंट इन दिस सिच्युएशन. ओके ठीक आहे. मग पहिल्यांदा काय लिहायचंय, बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहा. तुम्हाला माहित आहे नायट्रोजन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन फॉर्म्स अमोनिया. N2 in gaseous state react with 3 moles of hydrogen in gaseous state produce 2 moles of ammonia. मी डायरेक्टली बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहिलोय, कारण बऱ्याच वेळा मागच्या आपण न्यूमेरिकल मध्ये आपण हे इक्वेशन लिहिलेलं आहे. ओके मग आता हे बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे, बरोबर आहे, बॅलन्स आहे. इकडे 2 नायट्रोजन आहेत, इथं पण 2 × n म्हणजे 2 नायट्रोजन आहेत. इकडे 6 हायड्रोजन आहेत, 3 × 2 म्हणजे H2 3 वेळा आहे म्हणजे 6 हायड्रोजन आहेत. इथं पण 2 × 3 6 हायड्रोजन आहेत. बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे. मग या बॅलन्स केमिकल इक्वेशन वरून आपल्याला काय कळतं, काय समजतं, 1 मोल ऑफ नायट्रोजन रिॲक्ट्स विथ 3 मोल ऑफ हायड्रोजन प्रोड्यूस 2 मोल ऑफ अमोनिया. का घेतलं कळलं, बऱ्याच वेळा मी सांगितलं स्टॉइकियोमेट्रिक इक्वेशन. ओके 1 मोल ऑफ नायट्रोजन रिॲक्ट्स विथ 3 मोल ऑफ हायड्रोजन यूज 2 मोल ऑफ अमोनिया. आता मोलच्या संदर्भात रिलेशन आपल्याला कळलं. 1 मोल नायट्रोजन 3 मोल हायड्रोजन सोबत कंबाईन होतो किंवा रिॲक्ट होतो आणि काय प्रोड्यूस करतो 2 मोल अमोनिया प्रोड्यूस करतो. मग मासच्या संदर्भात रिलेशन काढूयात, कारण इथं मास दिले. मग 1 मोल नायट्रोजन म्हणजे किती ग्रॅम होतं 28 ग्रॅम, त्याचं मॉलिक्युलर मास 28 ग्रॅम. 3 मोल हायड्रोजन म्हणजे किती होतं 6 ग्रॅम. आता बऱ्याच वेळा बघितले आपण 1 मोल हायड्रोजन म्हणजे 2 ग्रॅम, 3 मोल असल्यामुळे 2 × 3 6 ग्रॅम. आता 1 मोल अमोनिया म्हणजे किती होतं NH3, त्याचं मॉलिक्युलर मास नायट्रोजनचं 14, 3 हायड्रोजनचं 3 17. 1 मोल अमोनिया मीन्स 17 ग्रॅम. 2 मोल असल्यामुळे किती होईल 34 ग्रॅम. आता याच्यामध्ये रिलेशन काय आहे की 28 ग्रॅम नायट्रोजन रिॲक्ट्स विथ 6 ग्रॅम हायड्रोजन प्रोड्यूस 34 ग्रॅम अमोनिया. ठीक आहे. आता हे सगळं ग्रॅम मध्ये आहे, इथं आहे किलोग्राम, यांना पण ग्रॅम मध्ये करा चालतं. मग आता बॅलन्स केमिकल इक्वेशन वरनं काय करतं, नायट्रोजन किती आहे 50 kg म्हणजे 50 × 10⁻³ म्हणजे 50,000 ग्रॅम. याचं किती होतं 10,000 ग्रॅम, किलोग्रामचं ग्रॅम मध्ये केलं. ओके मग आता बॅलन्स केमिकल इक्वेशन वरनं आपल्याला काय कळतं, अकॉर्डिंग टू बॅलन्स केमिकल इक्वेशन, अकॉर्डिंग टू बॅलन्स केमिकल इक्वेशन 28 ग्रॅम नायट्रोजन रिॲक्ट्स विथ 6 ग्रॅम हायड्रोजन. देन कोणतंही एक घ्या या दोघांपैकी, म्हणजे आपल्याला काय कळेल, पहिल्यांदा लिमिटिंग रिएजंट कळेल. मग त्यानंतर आपण काढूयात अमोनिया किती प्रोड्यूस होईल काढूयात. ओके 28 ग्रॅम नायट्रोजन रिॲक्ट्स विथ 6 ग्रॅम हायड्रोजन. देन हाऊ मच ग्रॅम ऑफ हायड्रोजन रिक्वायर्स फॉर रिॲक्शन विथ 50,000 ग्रॅम ऑफ नायट्रोजन.
50,000 ग्रॅम नायट्रोजन सोबत किती हायड्रोजन लागेल हे आपल्याला काढायचं. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येईल, वरचं खोडतोय, काय येईल, 50,000 इंटू 6/28. ओके, ठीक आहे. आता 50,000 इंटू 6, तर पहिल्यांदा आपण काय करूया, 2 3 6, इथं आलं 14. ओके, 14 याला डायरेक्टली हे करा, 14 1 14, 14 3 42. ओके, 42 आलं, 8 उरले, झाले 80. 14 5 70, उरले 10, झाले 100. 14 7 98. ओके, उरले 2, झाले 20. 14 1 14, उरले 6, झाले 60. 14 4. ओके, बघा मेरा करून बघा, पुढे येतं का. 14 3 14 2 28. 14 3 42, उरले 8, झाले 80. 14 5 70, उरले 10, झाले 100. 14 7 98, उरले 2, झाले 20. 14 1 14, उरले 6, झाले 60. पॉईंट दिला. ओके, 14 4 56. ओके, जवळपास. मग हे मल्टिप्लाय करा, किती होईल, 3 4 ओके, हे झालं 3 4 12. 1 आलं, 3 1 3 and 1 4. 3 7 21, 2 आले. 3 5 15 and 2 17. 1 आले. 3 3 9 and 1 10. ओके, इतका ग्रॅम हायड्रोजन लागेल. 50,000 ग्रॅम म्हणजे 50,000 ग्रॅम नायट्रोजन सोबत किती ग्रॅम हायड्रोजन लागेल, 10,714 ग्रॅम हायड्रोजन लागेल. पण तुम्हाला दिलाय किती हायड्रोजन, ओनली 10,000 ग्रॅम. देअरफॉर हायड्रोजन इज अ लिमिटिंग रिएजंट. इथे लिमिटिंग रिएजंट कोणता आहे, हायड्रोजन. बिकॉज with 50,000 gram of nitrogen, it requires 10,714 gram, 14.2 gram of hydrogen according to balanced chemical equation. But in the chemical reaction, it is used 10,000 gram of hydrogen. Therefore, hydrogen is a limiting reagent. Hydrogen limiting reagent. तिथेच रिएक्शन स्टॉप होईल. म्हणजे हा पूर्ण नायट्रोजन रिॲक्ट होणार नाही 50,000. त्याच्यामधला नायट्रोजन काही एक्सेस राहील. ओके, म्हणजे आता आपल्याला 10,000 ग्रॅम ऑफ हायड्रोजन घेऊन पुढचं रिएक्शन कॅरी आउट करून किती अमोनिया प्रोड्यूस होईल ते काढावं लागेल. म्हणजे कळलं का इथं काय आहे ट्विस्ट. आता हायड्रोजन लिमिटिंग रिएजंट आहे कळलं तुम्हाला, कारण बॅलन्स केमिकल इक्वेशन वरनं आपल्याला हे समजलं की 50,000 ग्रॅम नायट्रोजन सोबत 10,714.2 ग्रॅम हायड्रोजन लागतो. पण दिलंय कमी आपल्याला 10,000 ग्रॅम, म्हणजे हायड्रोजन कमी दिलंय, म्हणजे हायड्रोजन इज अ लिमिटिंग रिएजंट. मग त्याच वेळेस रिएक्शन स्टॉप होईल. हा पूर्ण 50,000 ग्रॅम नायट्रोजन यूज होणार नाही. मग रिएक्शन त्यावेळेस स्टॉप होईल. तर 10,000 ग्रॅम हायड्रोजन यूज करून आपल्याला अमोनिया किती प्रोड्यूस होईल ते काढावं लागेल. ओके, मग आता कोणता लिमिटिंग रिएजंट आहे, हायड्रोजन. आता बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहा की एकदा. 3H2 gaseous gives 2NH3 gaseous. ओके, याच्यात स्टॉइकियोमेट्रिक आहे. 1 मोल ऑफ नायट्रोजन कंबाईन विथ 3 मोल ऑफ हायड्रोजन प्रोड्यूस 2 मोल ऑफ अमोनिया. ओके, याच्यावरनं मास मास रिलेशनशिप जर घेतलं तर आताच काढलं होतं आपण. 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन reacts with 6 gram of hydrogen and produce 34 gram of ammonia. बरोबर आहे, किती 34 ग्रॅम ऑफ अमोनिया. कारण 1 मोल अमोनिया म्हणजे किती 17 ग्रॅम. नायट्रोजनचं किती असतं 14, 3 हायड्रोजन 3, 17 ग्रॅम. 2 मोल म्हणजे किती 34 ग्रॅम. आता इथे काय करायचं, 50,000 ग्रॅम नायट्रोजन नाही घ्यायचा, कारण त्याच्यासोबत 10,714.2 ग्रॅम हायड्रोजन लागलेला आहे. पण हायड्रोजन कमी आहे, त्यामुळे नायट्रोजन एक्सेस राहील. म्हणून जो लिमिटिंग रिएजंट असतो तो आपण काढायचा. 6 ग्रॅम हायड्रोजन यूज केला असताना एक्सेस ऑफ नायट्रोजन सोबत किती होतो, 34 ग्रॅम काय होतो, अमोनिया प्रोड्यूस होतो. तर 10,000 ग्रॅम
हायड्रोजन यूज केला असताना किती अमोनिया प्रोड्यूस होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, बॅलन्स केमिकल इक्वेशन वरनं काय करतं आपल्याला, when 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन रिॲक्ट्स विथ 6 ग्रॅम ऑफ हायड्रोजन प्रोड्यूस 34 ग्रॅम ऑफ अमोनिया. मग ज्यावेळेस 10,000 ग्रॅम हायड्रोजन यूज केलं त्यावेळेस अमोनिया किती प्रोड्यूस होईल, कारण हे तर एक्सेस आहे. लिमिटिंग घेऊन आपण प्रोडक्ट काढायचा. कुठलंही ऑब्टेन द प्रोडक्ट काढा म्हटलं लिमिटिंग रिएजंट आयडेंटिफाय करून, तर लिमिटिंग रिएजंट किती आहे त्याचं मास घेऊन प्रोडक्ट ऑब्टेन करायचं. मग 6 ग्रॅम हायड्रोजन, ओके इधर राहू द्या, 6 ग्रॅम हायड्रोजन reacts with 28 gram nitrogen produce 34 gram of ammonia. Then how much gram of ammonia will be produced when 10,000 gram of hydrogen reacts with excess of nitrogen? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होईल, 10,000 into 34 upon 6, 6 ने लय करा, 6 5 30, बरोबर आहे. 6 5 30 उरले किती, 4 झाले 40, 6 6 36 उरले 4 झाले 46 7. ओके हे होईल. तर याचा आन्सर किती, इंटू 1000 आहे म्हणजे 5000, जस्ट मिनिट, 34 इंटू 1000 10,000 आहे. इथं 10,000 आहे. 6 6 7 आणखी एकदा घ्या, कळलं. इथं 10,000 आहे, आपण 1000 लिहिलं होतं, 10,000 करा. ओके, तर 6 5 30, 4 उरले 40 झाले, 6 6 36, 4 उरले आणखी पुन्हा तसंच 5.6667. मग याला किती आहे, तिथं 4 झिरो आहेत, 0.4 न पुढे सरकवात, किती 1 2 3 4, किती आलं याचं आन्सर, 56,667 ग्रॅम अमोनिया विल बी ऑब्टेन वेन 10,000 ग्रॅम ऑफ हायड्रोजन कंबाईन विथ नायट्रोजन कमीच लागेल, 50,000 ग्रॅम नायट्रोजन लागणार नाही कारण तो एक्सेस आहे. ओके, अमोनिया किती ऑब्टेन होईल, 56,667 ग्रॅम ऑफ अमोनिया विल बी obtained or produced when 10,000 ग्रॅम ऑफ हायड्रोजन reacts with excess of nitrogen. ओके, त्यावेळेला हा न्यूमेरिकल होता आणि न्यूमेरिकल झालेला आहे बघा. ओके, लिमिटिंग रिएजंट पण आयडेंटिफाय करता आला आणि तुम्हाला हा न्यूमेरिकल सॉल्व. आता याच्यावरती असेच भरपूर न्यूमेरिकल असणार आहेत. लिमिटिंग रिएजंट आयडेंटिफाय करायला सांगतील, एक्सेस रिएजंट आयडेंटिफाय करायला सांगतील, तो किती एक्सेस आहे ते पण फाइंड आउट करायला सांगतील. ओके, ते करता आलं पाहिजे. आता इथं नायट्रोजन किती एक्सेस आहे ते बघायचं म्हटलं तर ते पण करता येतं तुम्हाला. कसं, आता बघा, ते बघूयात का, हा क्वेश्चनचा भाग नाही, पण जर नायट्रोजन किती एक्सेस आहे हे काढा म्हटलं तर कसं काढणार. अमोनिया किती प्रोड्यूस झालं, आलं लक्षात. ओके ठीक आहे, नायट्रोजन किती एक्सेस आहे, यात आणखी बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहित बसत नाही. 28 ग्रॅम नायट्रोजन सोबत 6 ग्रॅम हायड्रोजन लागतो अकॉर्डिंग टू बॅलन्स केमिकल इक्वेशन. तर 10,000 ग्रॅम हायड्रोजन सोबत किती नायट्रोजन लागेल त्यावरनं आपल्याला काय कळेल. जेवढा येईल तेवढाच नायट्रोजन लागेल, राहिलेला नायट्रोजन काय असेल, एक्सेस नायट्रोजन असेल. आता बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 10,000 इंटू 28 अपॉन 6, 6 4 24, उरले 4 झाले 40, 6 6 36, 6 6 36, 6 6 7. ओके, तर नायट्रोजन किती लागेल, 10,000 4 न पॉईंट पुढे गेला, 46,667 इतका ग्रॅम नायट्रोजन लागेल. किती ग्रॅम हायड्रोजन सोबत, 10,000 ग्रॅम हायड्रोजन सोबत. अँड रिमेनिंग नायट्रोजन इज द एक्सेस नायट्रोजन. रिमेनिंग म्हणजे किती आहे, 50,000 तुम्हाला दिलाय, 50,000 मायनस 46,667. ओके, इतकाच लागतो 10,000 ग्रॅम हायड्रोजन सोबत. रिमेनिंग नायट्रोजन इज एक्सेस नायट्रोजन. हे किती होईल, 10 मधनं 7 गेले 3, 9 मधनं 6 गेले 3, पुन्हा 9 मधनं 6 गेले 3, पुन्हा 9 मधनं 6 गेले 3,
पुन्हा 4 मधनं 4 0, किती नायट्रोजन एक्सेस आहे 3333 ग्रॅम नायट्रोजन काय एक्सेस आहे. एक्सेस रिएजंट कसा काढता येईल तर यावेळेला आहे, यावेळेला तुम्ही कुठलाही न्यूमेरिकल करू शकता. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात. Next point, reactions in solution. We will see in next lecture.